नमस्कार। भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला मोठे धक्के दिले, दोन पक्ष फोडून स्वतंत्र देखील घडवून आणलं। तरीही महाविकास आघाडी मात्र मजबूतच होत गेली, वरचेवर ताकदवानच होत गेली। नेते गेले पण मतदार मात्र जागेवरच राहिले आहेत ना। हे लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने हे दाखवूनही दिलं ना। महाराष्ट्रातील जनमानसाची मानसिकता सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, पण म्हणतात ना, देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला। सगळं वातावरण चांगलं आहे, पण महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांना मधूनच काय उबळ येते कोणास ठाऊक। त्यातले त्यात काँग्रेसचे नाना पटोले साहेब अनेकदा त्यांनी अशी काही विधाने केली की त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली, काहीसे वादावादीचे प्रसंग सुरू झाले। विशेषतः महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर बराच खल झाला। दिल्लीश्वरांनी कान टोचले तेव्हा कुठे राज्यातील काँग्रेस पक्ष किंवा त्याचे जे काही मोजके हे बेताल बडबडणारे नेते होते ते काहीसे गारठले गेले। राज्यात सत्ता आणायची तर तिन्ही पक्ष मनापासून एकत्र राहिले तरच हे शक्य होणार आहे। अर्थात हे तिघांनाही माहीत आहे, पण तरीही अधूनमधून वादाची वक्तव्ये येत असतातच, काही ना काही ठिणग्या ठिकऱ्या सुरू असतात। त्यातले त्यात काँग्रेसचे नेते जरा आघाडीवर असतात। पुसून गेलेलं काँग्रेसचं अस्तित्व लोकसभेच्या निकालानं पुन्हा राजकारणाच्या क्षितिजावर ठळक झालं। महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या यशाचे तिघेही वाटेकरी आहेत हे सर्वांनाच मान्य असायला हवं, पण काँग्रेस हे का लक्षात घेत नाही हेच समजत नाही। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यायलाही काँग्रेसनं खळखळ केली आहे। शरद पवारांनी तर मुख्यमंत्रीपदाच्या एकंदर या सगळ्या वादातून विषयातून सपशेल माघार घेतलेली आहे। आपल्याला मुख्यमंत्रीपदात रस नाही असं त्यांनी जाहीर केलं। काँग्रेसचा मात्र आडवा दांडू तसाच आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता तर आहेच आणि त्यांच्याबरोबर सहानुभूतीही आहे मोठी। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सहानुभूतीचा आणि त्यांच्या प्रतिमेचा फायदा काँग्रेसलाही होत असला तरी काँग्रेस उघडपणे ते मान्य करताना दिसत नाही। त्यातच उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा काँग्रेसने मात्र धसका घेतला आहे की काय असं दिसू लागलं आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार धक्का दिला। 48 पैकी 30 जागा जिंकल्या तर महायुतीत अवघ्या 17 जागावर या महायुतीला म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र येऊन पक्ष फोडून वगैरे वगैरे सगळं काही करून केवळ 17 जागावर समाधान मानावं लागलं आणि काँग्रेसला 13 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरता आलं। मात्र महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना राज्यभर मिळालेल्या सहानुभूतीचा सर्वाधिक फायदा मिळाल्याचं आता हे तज्ज्ञांनी देखील म्हटलेलं आहे। त्यामुळं महाविकास आघाडीत कमी जागा मिळूनही शिवसेना ठाकरे गटाचं राजकीय वजन जास्त आहे। या व्यतिरिक्त बोलायचं झालं तर मुस्लिम समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा मुस्लिम मतदार ठाकरे गटाच्या मागे ताकदीने उभा राहिल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपाने नवा मतदार लोकसभेत मिळाला। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं ठाकरे गटाला मतदान केल्यामुळंच त्यांच्या अनेक जागा आल्या। शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज अंतर राखून असायचा। मात्र आता चित्र बदललेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळालेला आहे। मुस्लिम मतदार खंबीरपणे आता उद्धव ठाकरे अर्थातच आणि महायुतीच्या समर्थनार्थ उभा आहे। उघडपणे ते आता समर्थन करीत आहेत। मात्र शिवसेनेची ही वाढती ताकद काँग्रेसला नकोशी वाटू लागली आहे, कारण महाविकास आघाडीत राहून मुस्लिम मतदार ठाकरे गटाच्या बाजूने वळाल्यामुळं काँग्रेसची धास्ती वाढली आहे। काँग्रेसची भिस्त ही मुस्लिम मतदारावर असते, मात्र या मतांचं विभाजन झाल्यास आपलाच मित्रपक्ष आपलाच प्रतिस्पर्धी बनेल अशी भीती काँग्रेसला आहे आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे।
विधानसभेसाठी काँग्रेस 130हून अधिक जागांची मागणी करीत आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या मागणीकडे देखील काँग्रेसने जाणीवपूर्वक कानाडोळा केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं महाविकास आघाडीचं एकीचं बळ दाखवणाऱ्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झालेली असल्याची चर्चा दबक्या आवाजात का होईना अलीकडे सुरू झाली आहे. म्हणून महाविकास आघाडीतही अशा प्रकारचे राजकारण झाले तर महायुतीचे नुकसान होऊ शकते आणि त्याला फक्त काँग्रेस जबाबदार असू शकते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोणाला जबाबदार धराल? कमेंट करून जरूर कळवा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.